मध्ये 13 फायनल आणि त्याचबरोबर 3 द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक त्यांनी मिळवले आणि त्या कारणाने हा संघ संपूर्ण या हंगामामध्ये संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये चर्चेत राहिला आहे. ज्या पद्धतीने अगदी बॅटिंग लाईन बसो, बॉलिंग लाईन बसो, मग किंवा मग फिल्डिंग युनिट असो, तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली आहे टीम बांधारे संघ. आणि याच मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये त्यांनी तो विजय इथे मिळवलाय. वळणार आहोत मॅच क्रमांक 2, जिथे आपल्याला एका साईडला पाहायला मिळेल टीम पनळगर आणि त्यांच्या विरुद्धमध्ये टीम प्रतिस्पर्धी संघ खेळण्यासाठी सज्ज होईल योगेश 11 अंबारले. हे दोन संघ ज्या वेळेला टीम पनळगर संघाने प्रथमतः टॉस आपल्याकडे गेल्यानंतर फिल्डिंग चूज केली आणि पहिल्या सत्रामध्ये आपल्याला बॅटिंग साठी टीम अंबारले हा संघ खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मॅच मधील पहिला बॉल आपल्याला वाईड बॉलचा इशारा पाहायला मिळेल, परंतु मी दोन्ही टीमचे रक्षविद्यन की आपला 12वा प्रतिनिधी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. टीम योगेश 11 अंबारले आणि त्याचबरोबर टीम पनळगर, दोन्ही टीम्सला मी विनंती करेन की आपला 12वा प्रतिनिधी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आपल्या दोघांचं हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे. वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. वेळेला पहा अगदी चांगल्या टप्प्यावरती आपल्याला बॉल पाहायला मिळाला आणि अगदी वेगानं बॉल आपल्याला एस्ट्रकच्या हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळाला आणि पहिला डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळतो. ज्या वेळेला पहिला वाईट बॉल आला, थोडासा टप्पा पहिल्या बॉलवरती सापडला गेला नव्हता आणि त्याच्यानंतर मग आता अचूक टप्प्यावरती गोलंदाजी या गोलंदाजीच्या मधून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज. याही वेळेला चांगला टप्पा पाहायला मिळाला. साहिल आपल्याला बाउंड ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतोय आणि साहिलने अद्यापर्यंत चांगली सुरुवात केली आहे टीम पनळगर संघासाठी. पहा कालच्या दिवसामध्ये पनळगर प्रीमियर लीग देखील झाली आणि त्यामध्ये देखील आपल्याला चांगल्या दर्जाची कामगिरी या संपूर्ण खेळाडूंच्या वतीने होताना पाहायला मिळाली. आज एक संघ म्हणून तो इथे कुणबी चषकामध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय. याही वेळेला एक टॅप शॉट खेळायचं होतं आणि त्याच्यानंतर मग बॉलचा विचार केला तर मग शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला आणि 38 सर्कल मध्ये वर्तुळाकारामध्ये तो बॉल तिथे अडवला गेला आणि आणखीन एक सिंगल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. ज्या वेळेला टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिले चालू आहे P1चं षटक. याही वेळेला अपट्रॅक होता, त्याही वेळेला ऑन साईडला घ्यायचं होतं, परंतु बॅटचा बॉलचा तितकासा संपर्क आपल्याला नॉर्मल पाहायला मिळाला. बॅटचा संपर्क झाला आणि त्या कारणाने प्रॉपर टायमिंग नाही करू शकले आणि एक सिंगल आपल्याला आणखीन एक मैदानाच्या देताना पाहायला मिळाली. टीम अंबारले संघाकडून आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. जिगर आणि त्याचबरोबर सौरभ आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती खेळताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. अद्यापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. याही वेळेला अलॉंग द कार्पेट आपल्याला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. याही वेळेला मोठ्या फटक्यामध्ये नाही कन्वर्ट करू शकले आणि एक सिंगल आपल्याला आणखीन एक मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. हा या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे, फायनल डे, आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला कोणता संघ या भव्य दिव्य दिसणाऱ्या ट्रॉफी वरती आपलं नाव कोरेल ना, तेही आपल्याला पाहायचं आहे. याही वेळेला अगदी अकुट टप्प्याचा बॉल तितकंसं टायमिंग होत नाहीये. बॉलचा विचार केला तर मिड ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि सिंगल आपल्याला येताना पाहायला मिळाली. बघता बघता इथे षटक क्रमांक पहिलं हे संपुष्ट झालं. एक षटकाखेरीस टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे फक्त आणि फक्त 5. सिंगल डिजिट वरती आपल्याला अद्यापर्यंत टीमची धावसंख्या पाहायला मिळते 5 धावा. अजूनही विचार केला तर मग 18 बॉलचा खेळ आता इथे बाकी असणार आहे. 18 बॉल वरती आता टीम अंबारले संघ कशा पद्धतीने बॅटिंग करेल ना, हेही पाहायचं आहे. पहा षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला टीम पनळगर संघाचा कॅप्टन सचिन करकरे पिंटू आपल्याला बाउंड ट्रॅक वरती येताना पाहायला मिळालं. ज्या वेळेला सातत्याने मुंबईमध्ये मोठमोठ्या स्पर्धा हाही खेळाडू सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. नुकतीच झालेली नजीम मुल्ला ट्रॉफी त्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूची चर्चा राहिली होती. चांगलं काम त्याच्या माध्यमातून ते या स्पर्धेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळालं. प्रभावित केलं होतं आणि टीम ठाणे संघाकडून खेळत असताना चांगली कामगिरी केली होती. तो सचिन होता बाउंड ट्रॅक वरती सज्ज होईल पहिला बॉल उतरण्यासाठी. आजच्या दिवसामधील आपल्याला मॅच क्रमांक दुसरी आपण पाहतोय.
षटक क्रमांक दुसऱ्याला आता इथे सुरुवात होईल आणि पहिल्या सत्राचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मधील हा बॉल क्रमांक पहिला राईट मोर द विकेटने. पुढचा बॉल पहिल्या बॉल वरती अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढायचं होतं. त्याही वेळेला बॉल वॅकेंट एरिया मध्ये पडल्यानंतर जो तो खेळाडू येईल त्याच्या आधी फेकी करेल त्याच्या दोन्ही बॅटरने अगदी सहजरित्या आपल्याला 2 धावा इथे येताना पाहायला मिळाला. दुहेरी धावेने आता टीमची धावसंख्या आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 या आकड्यावरती. पहा गेल्या वर्षी याही मैदानावरती मग LGPL ची स्पर्धा झाली होती. त्याच्यामध्ये उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणजेच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किताब सुद्धा पिंटू यांना मिळाला होता. याही वेळेला समोरच्या दिशेने खेळलेला फटका सरळ बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये टिपताना पाहायला मिळाला. यावेळेला टिपला जाईल. संपला बॅटरचा खेळ. याही वेळेला बॅटर होतो फेल. धक्का क्रमांक पहिला. आता बॅटिंग करत असताना टीम अंबरले आपल्याला होताना पाहायला दुसऱ्या बॉल वरतीच आपल्याला विकेट येताना पाहायला मिळेल. नुकतीच PPL स्पर्धा सुद्धा झाली. त्याच्यामध्ये देखील उत्कृष्ट ऑलराऊंडरचा किताब आपल्याला सचिन यांना मिळताना पाहायला मिळाला. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा खेळतात आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट घेण्याचा कारनामा देखील सचिन यांनी बऱ्याच वेळा केलाय. याही वेळेला नव्याने आलेला बॅटर आपल्याला तिसऱ्या क्रमांकावरती इथे पाहायला मिळेल. त्यांनी आलेल्या सिंगल इथे आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळाली. पहा पुन्हा एकदा मी सर्व प्रेक्षक वर्गांचं लक्ष वेधतो. ज्या वेळेला फायनल डे आपण इथे पाहतो आणि फायनल डेच्या दिवशी आता लकी ड्रॉचं कुपन सुद्धा आपल्याला अवेलेबल पाहायला मिळतं. ज्या वेळेला Oppo A38 या सिरीजचा मोबाईल तब्बल 10,000 रुपया रकमेचा असलेला मोबाईल तुम्हाला इथे दिलं जाईल. अगदी 50 रुपयाचं फक्त कुपन आहे आणि 50 रुपयाच्या रकमेमध्ये आपल्याला Oppo A38 या सिरीजचा मोबाईल तुम्हाला इथे दिले जाणार आहे. जर कोणालाही कुपन घ्यायचं असेल तर तुम्ही व्यासपीठावरती या आणि अभिदर डेंबे यांच्याकडे संपर्क साधा. सगळं मॅच सेशन आहे. मॅच क्रमांक दुसरं झालं जिथे आता वाईट बॉल आलाय आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 11 याकडे वरती. याही वेळेला काहीतरी वेगळं करायचं होतं. अगदी पाठीमागच्या दिशेने हा बॉल खेळून काढायचं होतं परंतु त्यावेळेला विचार केला तर मग अगदी हा खुलवट टप्प्याचा बॉल होता. त्याही वेळेला बॅटचा बॉलचा तितकं कनेक्शन झालं नाहीये. पहा वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न या बॅटरने केला होता परंतु तितकंच टायमिंग नाही झालं आणि याही बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल ऑन ट्रॅक. याही वेळेला टायमिंग केलंय. प्रॉपर टायमिंग लॉफ केलंय. बॉलला पाठवून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स मॅक्सिमम सिक्सर. आपल्याला आक्रमण पाहायला मिळालं आणि अगदी वेगन बॅट स्विंग पाहायला मिळालं आणि बॉलला देखील अक्षरशः फेकून दिल्या लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर षटकाराला. याही वेळेला समोरच्या दिशेने केलेला फटका. त्या वेळेला टायमिंग प्रॉपर तितक्याचं नाहीये. षटकाराचं प्रत्युत्तर सचिनने विकेटच्या स्वरूपामध्ये सिद्धेशला मैदानाच्या बाहेर पाठवलं. धक्का क्रमांक अद्यापचा दुसरा. बॅटिंग करत असताना टीम योगेश 11 अंबरले या संघाला विकेट सोबत
एक षटकार जरूर आला होता, ज्यानंतर सचिनने देखील आपले इरादे स्पष्ट केले. अगदी पुढ्यात बॉल टाकला होता ज्यावेळेला लालच दिली होती आणि त्या कारणाने अगदी पुढे मारण्याचा प्रयत्न त्यावेळेला टायमिंग तितकेच प्रॉपर झालं नाही आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ही विकेट येताना पाहायला मिळाली. पहा टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 18 या आकड्यावरती 12 बॉलचा खेळ संपुष्ट झालेला. 18-2 सध्याची परिस्थिती आपण मैदानाच्या आत पाहतोय आणि आता विचार केला तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला हा गोलंदाज जयेश आपल्याला पाहायला मिळतील. 12 बॉलचा खेळ अजूनही इथे बाकी असणार आहे. पहिल्या सत्रामधील हा षटक क्रमांक 3 ऑन ट्रॅक. हा पहिला बॉल अगदी लेग स्टिप लाईट करायचं होतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि आणखीन एक आता अतिरिक्त धावसंख्या स्कोर कार्ड वरती जोडली जाणार आहे. सुरुवात इथे चांगली झाली नाहीये टीम योगेश शिल्वे नंबरले संघासाठी, परंतु अजूनही बॉलचा खेळ इथे बाकी असणार आहे. आता कुठेतरी दोन्ही बॅटरला विचार केला तर मग धावा इथं बनवाव्या लागतील. कशा पद्धतीने बनवले जातील ते पाहायचं आहे. नव्याने आपल्याला 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आपल्याला बॅटर योगेश आपल्याला येताना पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर त्याच्या समवेत आपल्याला आघाडीला आलेला जिगर आता अजूनही खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील हा अगदी पहा विचार केलात ना तर मग ह्या बॅटरचा अगदी अगोदर शफल खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी आतमधला येऊन तो शॉट खेळायचा होता. त्याच्या आधी बॉल वेगानं आपल्याला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेताना पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉल वरती आता एकही धाव आली नाहीये. बॉल क्रमांक हा 2. याही वेळेला अगदी स्लोवर पद्धतीचा बॉल त्याला ओळखलं, त्याला पारखलं आणि बॉलला अक्षरशः फेकून दिला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅग्निफिकंट स्ट्रोक, सिक्सर. अक्षरशः तो सेट झाला आणि आता बॉल मैदानाच्या बाहेर पाठवायला सुरुवात केली आहे. यावेळेला दांडी 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 गुल धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना टीम योगेश शिल्वे नंबरले या संघाला पुन्हा एकदा डीजे मास्टरचं आमचं टायमिंग आपल्याला मिळालं. ज्यावेळेला दांडी गुल झाली आणि दांडी गुलचं गाणं सुद्धा आपल्याला या संपूर्ण प्रेक्षक वर्गाला इथे ऐकायला मिळालं. आणखीन एका बॅटरला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालं, परंतु व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. नयनजी उमरेज सर आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला पहिल्याच्या दिवशी त्यांचं देखील आपण कुणबी शतकाच्या वतीने हार्दिक सहर्ष करूया स्वागत. सगळ्या मॅचच्या दिशेने षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला नव्याने आलेला बॅटर अगदी समोरच्या दिशेने खेळून काढले आणि त्याच वेळेला लॉंग ऑफचा जो खेळाडू होता ना तो अगदी गलपटीच्या स्ट्रेट आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या कारणाने आपल्याला या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मग इथे आता 2 धावा इथे काढल्या जातील. नव्याने बॅटिंग साठी आपल्याला येताना पाहायला मिळालं म्हणजे 5व्या क्रमांकावरती हर्षल आपल्याला पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती 27 ऑन स्कोर कार्ड. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला पहा बॅकफुटला आले आणि पंच करायचं होतं. ज्या वेळेला अगदी हा बॉल पुढे पडला होता, जर फ्रंटफुट वरती येऊन कितीतरी खेळला असता तर मग कुठेतरी हा स्ट्रोक गेला असता, परंतु डबल माइंडेड आपल्याला होताना पहा मिळा खेळाडू आणि त्याच्यामध्ये हा बघता बघता बॉल डॉट झाला. अद्यापर्यंत विचार केला तर मग 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 32 पाहतोय. मॅच क्रमांक 2 त्याचा पहिला सत्राचा खेळ अद्यापर्यंत चालू आहे. टीम बॅटिंग करत असताना योगेश नंबरले या संघाने धाव बनवले आहेत 27. याही वेळेला डान्सिंग डाऊनचा उपयोग केला गेला होता. स्टेप आउट झाले होते आणि बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं, परंतु
काही वेळेला टायमिंग प्रॉपर नाहीये आणि शेवटच्या बॉलवरती इथे आपल्याला सिंगल येताना बाहेर मिळेल. फक्त षटक क्रमांक 3 संपूच झालेला. एंड ऑफ द थर्ड ओव्हर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे आता 28 या आकड्यावरती. 28 ऑन अ स्कोर गार्ड. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा. आपण ऐकूयात एक छोटासा सुमधुर संगीत. कुणबी चषक 2024. चौथ्याला इथे सुरुवात होईल. बाउंड ट्रॅक वरती आपल्याला बॉलिंग मार्क वरती गोलंदाजीसाठी आपल्याला नरेश आपल्याला येताना पाहायला मिळतील. पहा या इनिंगचा विचार केलात ना, विश्लेषण केलात ना, तर पहिल्या षटकामध्ये साहिलने 7 धावा खर्च केला, त्याने 1 विकेट मिळवली. त्यानंतर मग पिंटू आले, पिंटूने 11 धावा खर्च केला, आपल्याला 2 विकेट इथे मिळवताना पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर जयेश आले, जयेशने देखील 1 विकेट मिळवले. पहिल्या षटकामध्ये विकेट आली नव्हती. पहिल्या षटकामध्ये साहिलला फक्त इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त 7 धावा खर्च केले होते आणि टीमच्या धावसंख्येला पोहोचवले 18 बॉल अखेरीस 28 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 सुरुवात झाली, प्रारंभ झाला आणि अगदी पहिला बॉल आपल्याला डॉट स्वरूपाचा येताना पाहायला मिळाला. नरेश आपल्याला पाहायला मिळतील ज्या वेळेला पहिला डॉट बॉल आलाय. हा बॉल क्रमांक 2. याही वेळेला गोलंदाजाचा बॉल अगदी पुढे आले होते आणि बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं. तिथे खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि बघता बॉल सीमारेषेला देखील आपल्याला जाताना पाहायला मिळाला. याही वेळेला 4 चौकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 32 या आकड्यावरती. याही वेळेला एक चांगल्या दर्जाचा कट आपल्याला पाहायला मिळाला. ज्या वेळेला तिथे तो खेळाडू आपल्याला तैनात होताना पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न तिथे जरूर होता, परंतु जो स्ट्राईक एंडला बॅटर आला ना, त्याचा कोणताही इरादा नव्हता 2 धावा घेण्याचा आणि तो कॉल त्याने रिफ्यूज केला. एक सिंगल आपल्याला या बॉलवरती मिळताना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 33 या आकड्यावरती. 33 ऑन स्कोर कडे पहा हर्षल आले. हर्षलने अद्यापर्यंत टीमसाठी 8 धावा जोडताना पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर आता योगेश आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील हा बॉल क्रमांक 4 राईट मोर द विकेटने पुढचा बॉल. याही वेळेला अगदी पाहायला गेल्यात नंतर कोणतीही रिस्क घेण्याचा प्रयत्न योगेश यांचा राहिला नाही. अगदी टॅप शॉट आपल्याला पाहायला मिळाला आणि याही बॉलवरती जास्त काही मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त 1 धाव आपल्याला मिळताना पाहायला मिळते. नव्याने जे प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जोडले गेले असतील, जे अगदी मैदानाच्या बाहेर असतील आणि त्याचबरोबर जे युट्यूब वाहिनीवरती जोडले गेले असतील, त्यांच्या माहितीकरिता पहिली मॅच झाली. पहिल्या मॅच मध्ये टीम बांधारे संघ विजेता होताना पाहायला मिळाला. टीम आरुष शिलवेन नावे या संघाला त्याने पराभूत केलं आणि पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवला. ही मॅच क्रमांक 2 आहे, जिथे एका साईडला आपल्याला टीम पनळघर आणि त्यांच्या विरुद्धमध्ये टीम योगेश शिलवेन अंबारले हा संघ पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना योगेश शिलवेन अंबारले संघाने अद्यापर्यंत 35 धावा बनवल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे आणि हा दुसरा वाईट बॉल असणार आहे. पहा आता नरेश सुद्धा आपल्याला दिशा भरकताना पाहायला मिळतं. ज्या वेळेला लाईन अँड लेनचा विचार केलात ना, तर तितक्याचा कंट्रोल नाहीये आणि त्या कारणाने इथे 2 वाईट बॉल आले. 100च्या स्वरूपामध्ये आता बऱ्याच धावा येताना पाहायला मिळतात. 36 धावसंख्या आपण टीम योगेश शिलवे नंबरले या संघाची अद्यापर्यंत पाहतोय. षटक क्रमांक 4 आहे. तेथे आता काही बॉलचा खेळ इथं बाकी असणार आहे. पहा या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. याही वेळेला अगदी शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या कारणाने आपल्याला हा डॉट बॉल मैदानाच्या आत येताना पाहायला मिळेल. बघा आता 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असणार आहे, परंतु त्याच्यानंतर मी मॅच क्रमांक 3 त्या 2 टीमचं लक्ष वेधेन. महाड मोक्ष 11 महाड आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम पुणेगाव या दोन्ही टीमचं मी लक्ष वेधेन की आपण मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये आयोजकांकडून सूचना येते की विनर वर्सेस विनर ही आपल्याला मॅच क्रमांक 3
हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु दहाव्या मैदानाचा तिथे षटक क्रमांक 14 आपल्याला इथे संपुष्टात येताना पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक 14 संपुष्टानंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 37 या आकड्यावरती 37. येणाऱ्या उत्तराच्या खेळामध्ये 24 बॉल मध्ये आता टीम पनवेलकर संघाला बनवायचे ते म्हणजे 38 धावा. 24 बॉल मध्ये 38 धावा इथे आता बनवल्या जातील की नाही ते आपल्याला पाहायचंय. ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये करणार आहोत बदल ज्याने मागच्या वर्षी अगदी वेस्ट बेंगॉल कोलकाता इथे जाऊन देखील कॉमेंट्री आपल्याला पाहायला मिळाली. ते व्हॉइस ऑफ अलिबाग यासिन मर्चंट सरांकडे आपण वळूयात. त्याच्या आधी आपण घेऊयात छोटासा डीस ब्रेक. आरचा सितारा योगेश पेनकर आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहे. बांधरे संघ आपली मॅच नंतर होईल. या ठिकाणी कालवण संघ आणि JSCC अंबरले संघ या ठिकाणी उपस्थित आहे. तरी त्यांचं या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचं आहे. JSCC अंबरले आणि कालवण. सर टीम कालवण आणि त्यांच्या विरुद्धमध्ये टीम JSCC अंबरले दोन टीमचे कॅप्टन पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या जिथे मान्यवरांच्या शुभ असते. आपण या ब्रेक मध्ये आपण कालवण संघ आणि JSCC अंबरले संघ यांचा चौथा सामना होईल. तत्पूर्वी थोडं नियोजनामध्ये बदल होईल. भांदरे संघ आणि आता सुरू असणाऱ्या सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल त्या दरम्यान या ठिकाणी तिसरा सामना होईल आजच्या दिवसातला. धन्यवाद अभिजित सर. ज्यांचा आवाज आपण मायक्रोफोन वरती ऐकत होता ते अर्थातच काही सूचना देत होते आणि त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. त्या व्यवस्थित समजावून घ्यायच्या आहेत. हा सामना संपल्यानंतर या सामन्यामधील विजयी संघ आणि पहिल्या सामन्यातील विजयी संघ अर्थात भांदरे या दोन संघादरम्यान सामना रंगणार आहे.
त्याचप्रमाणे एक महत्वाची सूचना असेल, महत्वपूर्ण मेसेज मी पास करतोय, लक्षात घ्या. ज्या संघाला कोणत्याही संघा बाबतीत काही मनामध्ये शंका असतील, काही ऑब्जेक्शन असतील, तर सामना सुरू होण्यापूर्वी आपल्या शंका आणि त्या शंकेचं निरसन केलं जाईल. परंतु एकदा की सामना सुरू झाला किंवा सामना संपला त्यानंतर मात्र कोणतीही आपली सबब ऐकून घेतली जाणार नाही. जर काही आपले ऑब्जेक्शन असतील तर आपण सामन्याच्या अगोदरच ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. तर आता मात्र आपण वळणार आहोत पुन्हा एकदा मैदानाकडे. चला मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ दवडायचा नाहीये. या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस आहे. 11:30 वाजलेले आहेत. आज आपल्याला 2 सामने अधिकचे खेळवायचे आहेत. सेमीफायनल, फायनल, एकूण 3 सामने असतील एक्स्ट्राचे, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. तर विनंती आहे की आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. चलिए दोस्तों, फिर से एक बार मैं यासीन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, जहां पे पनलघर बनाम योगेश 11 अंबरले. पनलघर विपक्ष योगेश 11 अंबरले. बहुत ही सुंदर ये नाम है, अंबरले पनलघर. हालांकि पनलघर टीम को 38 रनों की जरूरत, 4 ओवर का ये मुकाबला 9.50 के औसत से यहां पे रन बनाने हैं. हालांकि देखा जाए तो एक आसान सा लक्ष्य हमारे सामने और बल्लेबाजों के सामने, मगर क्या ये लक्ष्य तक पहुंच पाएंगे और ये मैच जीत पाएंगे? क्योंकि अच्छी गेंदबाजी अगर यहां पे हुई तो फिर से एक बार बल्लेबाजों को संघर्ष करना पड़ेगा. और संघर्ष तो करना ही पड़ता है, जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान. आसानी से और मुफ्त का कुछ नहीं मिलता. सिर्फ मुफ्त का अगर मिलेगा तो हमारे यहाँ पे मोबाइल मिलेगा जो कि 10,000 रुपए का है. सिर्फ आपको ये करना है कि 50 रुपए का एक कूपन लेना है और अपना नसीब आजमाना है. 10,000 रुपए का एक एंड्रॉइड ओप्पो कंपनी का ब्रांडेड मोबाइल आप लेके जा सकते हैं. 50 रुपए में 10,000 रुपए का एक एंड्रॉइड मोबाइल जीतने का सुनहरा मौका हमारे सारे क्रिकेट के दीवानों के लिए. पहला ओवर लेके आए हैं जिगर. देखिए, जिगर एक फिल्म का भी नाम है, शायद आपने देखा होगा. अजय देवगन ने बहुत ही बढ़िया उस फिल्म में अदाकारी अपनी अंजाम दी थी और उसी नाम से शायद उनके माँ बाप को वो फिल्म पसंद आई होगी, क्योंकि जिनकी उतनी उम्र है उतना ही समय हो चुका है जिगर फिल्म के लिए. जी हाँ, पहली गेंद जिगर के साथ डाली हुई, बहुत ही बढ़िया गेंद के साथ यहाँ पे शुरुआत की है जिगर ने. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है अनिकेत और नॉन स्ट्राइकिंग एंड पर साहिल. ऊंचे कद के है साहिल नॉन स्ट्राइकिंग एंड पर. जी हाँ, इस मरतबा शॉट ऑन पुल करने की कोशिश मगर फंस गए हैं. शॉट मिड विकेट की दिशा में, एक आसान सा कैच और इसी के साथ ये पहला झटका अनिकेत के रूप में.
चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं जहां पे जिगर के खाते में एक विकेट यहां पे आ चुका है। बहुत ही बढ़िया शुरुआत की है जिगर ने। पहली 3 गेंदों में एक बल्लेबाज को चलता किया है और एक सफलता अपने नाम की है। इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है। तीस गज के दायरे के अंदर इस तरह की गेंदबाजी, वेरी वेल डन जिगर, कमाल कर दिया है आपने। देखिए जिगर ने अच्छी शुरुआत की है और ये अच्छी शुरुआत करने के लिए, यानी बंटी हमारे गुण लेखक, देखिए इन 6 गेंदों को डालने के लिए कम से कम यहाँ पे 6 साल मेहनत की होगी, क्योंकि ये आसान नहीं होता दोस्तों। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद। ओहो, फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर जड़ में डाल दिया। देखिए उनके लिए तालियां बज रही है, क्यों नहीं बजेगी, बजने ही चाहिए। जबरदस्त गेंदबाजी, गेंदबाजी करने की जो कला है वो सही मायनों में कला है, एक आर्ट है, क्योंकि पूरा ये जो खेल है ना वो बल्लेबाजों के फेवर में होता है। वो कैसे, मैं आपको बताऊंगा। अगर रनआउट के रूप में अंपायर के दिल में अगर डाउट है, तीसरे अंपायर के पास वो फैसला जाता है और वहां पे भी अगर डाउट है तो हम क्या कहते हैं, कोई भी डिसीजन बैट्समैन फेवर। जी हां, इसी बीच एक छक्का, जिगर पर एक कड़ा प्रहार। 6 रन आ चुके हैं अंतिम गेंद के ऊपर। देखते देखते पहले ओवर की समाप्ति। चलिए थोड़ा सा डीजे मास्टर के पास चलते हैं। ओमकार, मॅच क्रमांक 3चा टॉस घेणार आहोत, जिथे एका साईडला टीम अंबरले आणि त्यांच्या विरुद्धमध्ये टीम कालवण। दोन्ही टीमचे कॅप्टन पण लगेच या। टीम अंबरले आणि त्याचबरोबर कालवण आपण या आपल्याला वेळ फार कमी आहे, मॅच मैदानामध्ये चालू आहे। त्या पहिल्या ओव्हर नंतर पण थोडासा वेळ भेटला त्याच्यामध्ये पण टॉस करूयात। दोन्ही टीमचे कॅप्टन पण या आणि मान्यवर यांना देखील आपण विनंती करूया पण टॉस करीत या। टीम अंबरला संघाचा कॅप्टन आपल्या समवेत आहे आणि टीम कालवण आपल्या संघाचा कॅप्टन पण देखील लगेच जॉईन व्हायचं आहे। मॅच क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही कॅप्टन जोडलेले आहेत। मान्यवर आपण या आपल्या शुभ हाताने या मॅचचा करूयात आपण टॉस। तेजस्वी यांच्या शुभ हस्ताने पण टॉस करत आहोत। कॉल असेल अंबरले संघाचा। हेड, इट इज कॉल and it is head decision. Here the news from the toss on the team अंबरला team won the toss and they decide to field first. मैदानामध्ये चांगल्या दर्जाची मॅच चालू आहे। आपण वळणार आहोत कमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल या संजय मर्चंट सरांचा। धन्यवाद। धन्यवाद संजय। चलिए दोस्तों मैदान पर चलते हैं। तो मैं बात कर रहा था बैट्समैन फेवर, किस तरह से ये क्रिकेट का खेल है। देखिए इसके पहले 2007 के पहले आप सभी जानते हैं कि सिर्फ नो बॉल होता था। अगर गेंदबाज उस लाइन के अगर उनका कदम जाता है तो वहां पे नो बॉल करार दिया जाता है। इसी बीच एक बहुत ही अच्छा स्ट्रोक डीप कवर सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए है। रन गेंदबाज अगर वो लाइन क्रॉस करे तो उन्हें नो बॉल करार दिया जाता है, पेनलाइज किया जाता है, मगर बल्लेबाज लाइन के आगे जाके बल्लेबाजी कर सकता है। बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर सफल होकर भी बल्लेबाजी कर सकता है। बल्लेबाज इनसाइड आउट यानी स्टंप्स छोड़कर भी बल्लेबाजी कर सकता है, मगर गेंदबाज नहीं कर सकता, क्योंकि ये क्रिकेट का खेल बल्लेबाजों के फेवर में है। उसके ऊपर अब और गेंदबाजों की हालत खराब कर दी है, पतली कर दी है इन 42 लॉ ने। उसमें लिखा हुआ है कि अगर नो बॉल करोगे तो एक फ्री हिट दिया जाएगा।
एक रन भी दिया जाएगा, फिर से एक बार गेंद भी करनी पड़ेगी गेंदबाज को और फ्री हिट भी दिया जाएगा। थँक्यू सो मच सर. आपण टीम गालवण संघाचा संघ मालक आणि त्याचप्रमाणे कॅप्टन आपणास विनंती असताना आपण अविद्या डेंबे यांच्याकडे आपण व्यासपीठावरती लगेच संपर्क साधा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. दूसरा ओवर यहाँ पे लेके आए हैं सौरभ. जी हाँ, इसमें दबा खड़े खड़े खेला था मगर बहुत ही खूबसूरती के साथ गैप को ढूंढा है. डीप कवर में फील्डर तैनात है मगर जब तक वहां के फील्डर उस गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का. दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं और रनों की संख्या को पहुंचा दिया है 14 पर. साहिल के बल्ले से एक छक्का, एक चौका और ये दोहरा रन, यानी कुल मिलाकर मात्र 3 गेंदों में 12 रन जुटा चुके हैं साहिल. बहुत ही अच्छी हाइट ऊपर वाले ने उन्हें मुहैया करवाई है. जी हाँ, इस मरतबा सामने बड़ी हुई गेंद और डाउन द ग्राउंड खेला है. ये दंदनाता हुआ फिर से एक बार साहिल के बल्ले से लाजवाब चौका. तीस गज का दायरा मौजूद था. बहुत ही बढ़िया गेंदबाजी की शुरुआत की थी जिगर ने. हालांकि पहली 5 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया था मगर अंतिम गेंद के ऊपर उन्हें छक्का पड़ा था मगर उसके बावजूद मात्र 7 रन. मगर अब यहाँ पे 5 गेंदों में 10 रन खर्च कर चुके हैं. जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक. फिर से एक बार साहिल के बल्ले से गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में सीधा फील्डर के हाथों में थी और इसी वजह से दूसरे रन का यहाँ पे कोई मौका नहीं है. देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है. पहली 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 19 रन, 9.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं. पहले 12 गेंदों में 19 रन और अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में हमारे ऑनलाइन स्कोरर पाटिल राज पाटिल हमें बताते हुए कोणत्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. भरपूर वेळ खर्च होतोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस असल्या कारणाने आपल्याला कळकळीची विनंती असेल, चला आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. पंचांना सुद्धा विनंती आहे, पंच आपण जरा लक्ष ठेवा आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा. 20 मिनिटांमध्ये एक इनिंग पूर्ण झालीच पाहिजे. चलिए दोस्तों, 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 12 गेंदों में और 12 गेंदों में चाहिए 19 रन. साहिल स्ट्राइकिंग गेंद पर, साहिल ने अपने आप को आक्रामक मोड़ पर डाल दिया है. इसी बीच राकेश आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके. 30 गज का दायरा तो यहाँ पे हट चुका है. लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, उसी के साथ डीप मिड विकेट और एक डीप स्क्वायर लेग और एक शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग ऑन साइड की दिशा में. उसी के साथ लॉन्ग ऑफ और मिड ऑफ लिया है, डीप कवर और एक बैकवर्ड पॉइंट और एक शॉर्ट थर्ड मैन. ओहो, पहली गेंद, हालांकि बच गए साहिल. ओहो, फिसल गए हैं और उसका फायदा सागर वहां पे मौजूद है. सागर के कदम फिसले, जिंदगी में हो या क्रिकेट का मैदान, कदम का फिसलना अच्छा नहीं होता. और उनका सरनेम भी कदम है, सागर कदम. 1 रन इस बीच मुकम्मल होती हुई 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. पहली गेंद पर 2 रन खर्च किए हैं राकेश ने. ये मैच देखिए जीत सकते हैं गेंदबाजी करने वाली टीम, मगर उन्हें यहां पे विकेट की तलाश. मगर साहिल अलग ही सोच में, शानदार उनका नजरिया. गेंद जैसे ही उनके सामने पड़ी हुई दिखी, हाफ वाली बनाकर उसे उड़ाया है डीप मिड विकेट, सीमा रेखा के बाहर. 6 रन. या ठिकाणी उपस्थित आमच्या लोणेरे गावचे शहर प्रमुख जयदास टेंबे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मान सन्मान मी विनंती करतो. सतीश भोसले यांनी करावं.
सर जुना बॉल नाहीये. तसेच या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र कल्पेशजी महाबले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत ऋतिक बैकर यांनी करावं. चलिए फिर से एक बार मैदान पर चलते हैं, मगर मैदान पर जाने के पहले साहिल के बल्ले से फिर से एक बार लंबा हिट, 6 रन. इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 32 रन और अब जीतने के लिए मात्र 6 रनों की और जरूरत. साहिल खेल रहे हैं 30 रन बनाकर, 3 छक्के और 2 चौके उनके बल्ले से. जी हाँ, इसमें दबाव स्टंप पर सफल होकर खेलना चाहते थे और विकेट कीपर चक गए. ये मुफ्त के आते हुए फिर से एक बार 4 रन. में है, मगर साहिल ने कमाल कर दिया है. जी हां, साहिल फिर से एक बार जोरदार प्रहार करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद शॉर्ट मिड विकेट की दिशा में ट्रैवल कर रही थी. 1 रन का इजाफा. अब जीतने के लिए मात्र इस मैच के ऊपर मोहर लगाने के लिए औपचारिकता बाकी है. फॉर्मेलिटीज यहां पे बाकी है. 1 रन की जरूरत. पनलगढ़ टीम जीत की दहलीज पर आ चुकी है. गेंदबाज राकेश. जी हां, इसमें दबा हवा में गेंद है, कैच लपकने का मौका हो सकता है, हो चुका है और इसी के साथ ये दूसरा झटका लगता हुआ. है पिंटू ने अपने टीम के लिए मात्र 2 रनों का योगदान दिया. पिंटू आउट होने के बाद नए बल्लेबाज जयेश मैदान पर. सिर्फ औपचारिकता बाकी है क्योंकि ये जीतने के लिए 1 रनों की जरूरत. क्या लगातार यहाँ पे बिंदी गेंदें हमें देखने को मिलेगी. हालांकि 7 गेंदें अभी भी शेष. 7 गेंदों में 1 रन. देखिए, मैंने अपनी जिंदगी में ऐसा मैच देखा है बंटी, जहां पे 6 गेंद और 1 रन की जरूरत थी. यानी अंतिम ओवर में सिर्फ 1 रन चाहिए था और वो मेडन ओवर मैंने देखा है. और इसी वजह से क्रिकेट के ऊपर बिल्कुल भरोसा उठ चुका है. कभी भी कुछ भी हो सकता है. और उस मैच को तकरीबन 25 से 30 साल हो चुके हैं, मगर वो मैच मुझसे भूले भूलता नहीं है. और अगर 30 साल पहले का रिकॉर्ड मगर मैं यहाँ पे बयान कर रहा हूँ तो आपका भी नाम 30 साल बाद भी लिया जाएगा अगर यहाँ पे 7 गेंदें बिंदी करते हो. मगर यहाँ पे ऐसा कुछ नहीं होगा. बहुत ही बढ़िया स्ट्रोक, 4 रन मिलेंगे और इसी के साथ ये मैच जीत लिया है. बल्लेबाजी करने वाली टीम पनलघर ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं.